नमस्कार मित्रांनो. काल 27 तारखेला म्हणजे 27 फेब्रुवारीला आपण सर्व महाराष्ट्र प्रेमींनी, मराठी भाषी प्रेमींनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. आणि त्यानिमित्तानं मी एक काल Facebookला पोस्ट केलेली होती, की कुठल्याही भाषेचं प्रेम जे आहे, ते प्रेम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसावं. तर ते प्रेम वर्षाची 365 दिवस हे प्रत्येक त्या भाषेच्या प्रेमीने जागृत ठेवलं पाहिजे. तर त्याच अर्थाने खऱ्या पद्धतीने भाषा ही समृद्ध होत असते, भाषा ही जिवंत राहत असते आणि भाषा ही प्रगल्भ होत असते. आणि त्या निमित्तानं मी नेहमी एक गोष्ट करत असतो, की मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी पुस्तक वाचत असतो. आणि सध्या मी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरचं, यांच्या काही अनुभवांवरचं ऋणानुबंध हे पुस्तक मी वाचायला घेतलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या काही आठवणी आहे, त्यांना कुठल्या कुठले लोक भेटली, त्यांना कुठले कुठले अनुभव आले, कुठल्या कुठल्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या, या संपूर्ण घटनांचं त्यांनी सुंदरपणे लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले आहे. आणि एक गोष्ट मला यातून कळाली, यशवंतराव चव्हाण हे कवी मनाचे होते. यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर असंख्य पुस्तकं वाचली. म्हणजे ते उत्तम असे वाचक होते. आणि त्या वाचनामुळे त्यांना त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये एक प्रगल्भता जी आहे, ती प्रगल्भता निर्माण झाली. असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी मला या पुस्तकातून कळालं. आणि आपण सुद्धा रोज एक पुस्तकाचं पान किंवा एखादं पुस्तक महिन्याकाठी असं वाचण्याचा संकल्प जर केला, तर खऱ्या अर्थानं आपण मराठी भाषा दिन किंवा भाषेचा गौरव जो आहे, तो गौरव आपण करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.